आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. खरीप हंगामाच्या तोंडावरती युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यातील तब्बल 700 मेट्रिक टन युरिया हा उपलब्ध करण्यात आला आहे. यापैकी 350 मेट्रिक टन खत तातडीनं विक्रीसाठी सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी 13 जुलै रोजी आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी उघडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी युरिया खतासाठी वितरण व्यवस्था, उपलब्धता आणि पुढील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तर यावेळी आमदार खताळ यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की खरीप हंगामामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला खतासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीयेत. मात्र काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी किंवा मग जादा दरानं खतं विक्री करत आहे असं आढळल्यास त्यांच्यावरती कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा विक्रेत्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा देखील त्यांनी दिला. अधिकृत दरानंच खताची विक्री व्हावी, वितरण प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता राखावी आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वेळेमध्ये खतं पोहोचावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. तसेच युरियाचा पुरवठा नियमित राहावा यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त खत साठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरती सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान शेतकऱ्यांनी अफवा किंवा कृत्रिम भीतीला बळी न पडता गरजेनुसारच खताची खरेदी करावी असं आवाहन देखील आमदार खताळ यांनी केलंय. प्रशासन परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहे. तालुक्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला खताविना वंचित राहू दिलं जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या संगमनेर तालुक्यात पावसाची सुरुवात चांगली झाल्यामुळे आता पेरणीला शेतकऱ्यांना वेग आला आहे. त्या अनुषंगाने आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना युरियाच्या बाबतीत कुठली अडचण जाणवणार नाही अशा सूचना दिल्यात. 350 मेट्रिक टन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतोय. 700 मेट्रिक टन आपल्याकडे युरिया उपलब्ध आहे. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे, युरियामध्ये लिंकिंगची अडचण येते. काही दुकानदार लिंकिंग संदर्भात शेतकऱ्यांना त्रास देत आहे. तर त्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. युरिया भेसळ, डुप्लिकेट काही येत आहे का त्यासुद्धा तपासण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं शेतकरी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला, बळीराजाला त्रास होणार नाही या दृष्टीने आम्ही आपलं सरकार काम करत आहे. त्यामुळे निश्चितच जादा दराने जर कुठं विक्री होत असेल, साठेबाजी होत असेल, कृत्रिम टंचाई कोणी निर्माण करत असेल तर अशांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना आज कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात. कुठेही शेतकऱ्यांना जर अडचण येत असेल तर त्यांनी तात्काळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यास त्या तक्रारीवरती निश्चित कारवाई केली जाईल. माझ्या कार्यालयाशी संपर्क साधल्यात. निश्चित असे कोणी दुकानदार जर कृत्रिम साठा वस्तू घेण्याचा, युरियाबरोबर इतर वस्तू घेण्याचा आग्रह धरत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. शावीस शेख, C24 संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग,
कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.